नमस्कार मित्रांनो, मी रवीनास रेसिपीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. भात खाऊन आला असेल कंटाळा, तर आज नवीन रेसिपी बनवूया. नाश्त्याला लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. माझ्याकडे रात्रीचा शिळा भात उरलेला होता. त्याला मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेला आहे. आता त्याची बारीक पेस्ट करून घेऊया. त्याच्यामध्ये 2-4 हिरवी मिरची घेतलेली आहे मी. थोडं पाणी टाकून घेणार आहे आणि ते मस्त मऊसूद बारीक करून घेणार आहे. या प्रकारे करायचं आहे. चला आता आपण याला पातेल्यात काढून घेऊया. पातेल्यात काढून झाल्यावर आपल्याला त्याच्यात बारीक रवा टाकायचा आहे. मी इथं वाटीभर बारीक रवा घेतलेला आहे. रवा टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. स्वादानुसार नमक, बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता याला पण मस्त मिक्स करून घेणार आहे. चला आपण आता तडक्याची तयारी करूया. मी इथं तेल घेतलेलं आहे गरम करून. त्याच्यात 1 चम्मच मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता. आता त्याला तडका देऊन घेऊया. तडका दिल्याने काय होतं, चव मस्त येते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला 5-6 मिनटं झाकून ठेवायचं आहे बॅटरला. 5-6 तास झालेला आहे. आता आपण बघूया रवा किती मस्त फुलून गेलेला आहे बघा. थोडासा सोडा टाकायचा आहे आपल्याला. मस्त फेटून घ्यायचं आहे. मी आता हे बॅटर म्हणजे कढईला गॅसवरती ठेवून घेणार आहे. 1 चम्मच हळद पावडर, अर्धा चम्मच मिरची पावडर, कारण की आपण हिरवी मिरची अगोदरच टाकलेली आहे म्हणून थोडं चटणी टाकायची आहे. मस्त मिक्स करून घेणार आहे. बघा मिक्स करून हे असं घट्ट झालेलं आहे. आता थोडं तेल टाकून घेणार आहे. तेल टाकून थोडं हलवून घेणार आहे. मग बाजूला काढून थोडं थंड होऊ देणार आहे बॅटरला. थंड झाल्यावरच आपल्याला त्याला गोळे करायचे आहे. पीठ पूर्णपणे थंड झालेलं आहे. चला आपण आता छोटे छोटे गोळे करूया. छोटे छोटे आता आपण मेंदूवडेसारखे गोळे करूया. मेंदूवड्याला जसा आकार देतो त्या प्रकारेच आपल्याला वडे करायचे आहे इथं. बघा आता आपले सर्व वडे तयार करून झालेले आहेत. मी तुम्हाला अजून एक वडे दाखवून देते कसा बनवायचा. बघा या पद्धतीने आपले सर्व गोळे तयार झालेले आहेत. मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल मस्त गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात मेंदू वडे सोडूया. वडे सोडून झाल्यावर घाई करायची नाही, पलटवायची. एका साईडने होऊ द्यायचं तरच पलटवायचं. बघा आपली एकाकडची साईड झालेली आहे. आता आपण मस्त पलटवून घेतलेले आहेत. आता आपण बाहेर काढूया. आपले झालेले आहेत वडे. या प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लहान मुलांना घरी नक्की ट्राय करा. टिफिनला सुद्धा देता येईल.